असं सह है माझा हाथ आणि आपण बघूया ये विज्ञान के टीचर पानी बघतात जमीन में छिपे पानी के स्रोतों को नारियल से पता करने की बात कह रहे हैं। क्या आप बता सकते हैं ये सही है? बघ ना इकडे पाणी राहते की नाही बघ एवढं मी करायचं की नाही बघा पाणी कुठं आहे इकडं आहे इकडं घरामध्ये आहे कुठं आहे का इकडं नाही इकडं हां आहे इकडं पाण्याची धार सर्वात कुठं आहे कुठं असते कुठं आहे त्या बाजूला इथं पाणी ठेवलं तर आता आता आपाप खाली आहे इथं नाही इथं नाही आहे इथं नाही इथं या बाजूला आहे या बाजूला कुठंच पाणी नाही आहे खरोखरच आश्चर्य आहे हे जादू काही नाही मी विज्ञानचा शिक्षक आहे इथं आणि ऑलरेडी इथं आमचा बोर मारलेला आहे इथं कमी जागा आहे कमी पाणी आहे त्या मानानं आणि सगळं ह्या मानानं इथं जर बघितलं तर नारळ थोडं वर हे आलेलं आहे थोडं आलेलं आहे इथं नाही आहे पाणी पाण्याचं पॉईंट जर बघत असताना अजून बघूया कुठं कुठं आहे तर पाणी तिथं समोरून पाठीमध्ये इथं पाणी नाही आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं हेच पाण्याचा पॉईंट खरोखरच होतं का हे आपल्याला मी विज्ञान शिक्षक आहे MSc BEd फिजिक्स आणि शिक्षक आहे इथं पाण्याचं झरा लागलेलं आहे हे इथं पाण्याचा झरा हे आणि ह्या बाजूला पाण्याचा सर्वात जास्त पॉईंट आहे हे आपण बघत आहोत मी अजून नारळ ठेवलेलं आहे म्हणजे एक खरं आपल्याला एक व्यवस्थित म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की लोकांना हे काहीतरी जादू आहे किंवा काय वाटतं असं वाटतं मी तुम्हाला पुन्हा सांगतो की मी विज्ञानचा शिक्षक आहे MSc BEd फिजिक्स आणि माझा कोणत्याही ज्या अंधविश्वास नाही कोणत्या गोष्टीला अंधश्रद्धेला मी खतपाणी घालत नाही आहे आणि मी प्रत्येक गोष्ट हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासून पाहतो पण ह्या गोष्टीमध्ये कुठंतरी विज्ञानाशी निगडीत गोष्टी असतील कारण आपल्या शरीरामध्ये जवळपास पाणी भरपूर प्रमाणात असतं नारळामध्ये पाणी असतं आणि खालचं जमिनीचं पाणी याच्यामध्ये कुठंतरी आपल्या रक्तगटाचा किंवा या पाण्याचा संबंध असावा